एमआयएमचे नेते असरुद्दीन ओवैसी आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे। या ठिकाणी संपूर्ण नगरसेवकांची त्यांची बैठक जी आहे ती घेतली जाणार आहे। मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खान प्रकरणी अटक असलेले मतीन पटेल यांचं बॅनर जे आहे ते या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हज हाऊसमध्ये जो आहे तो त्यांचा कार्यक्रम आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर निदा खानीला मदत केल्याप्रकरणी मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याच बॅनर जे आहे ते आता या ठिकाणी लागलेलं आहे। असरुद्दीन ओवैसी साहेब ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये अधिक स्वागत अशा पद्धतीचं बॅनर जे आहे ते त्यांनी शहरभर लावल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या बॅनरची चर्चा जी आहे ती सर्वत्र होत असल्याची पाहायला मिळत आहे। मात्र कालपासून जर बघितलं तर एमआयएम जे आहे ते चर्चेत आल्याची पाहायला आपल्याला मिळाली होती। असरुद्दीन ओवैसी यावरती बोलले नाही, मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मतीन पटेल याचा पाठिंबा दिल्याचा पाहायला मिळाला होता। त्याचबरोबर निदा खान हिला देखील पाठिंबा दिला असल्याचं देखील त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता सध्या जर बघितलं तर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। मतीन पटेलला देखील ताब्यात घेतलेलं आहे। आज असरुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। यावरती आता या प्रकरणावरती स्वतः असरुद्दीन ओवैसी काही बोलतात का हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। मात्र हे बॅनर जे आहे ते आता शहराभरामध्ये लागले आहे। त्यामुळे आता हे बॅनर नेमकी कोणी लावले याची देखील चर्चा जी आहे ती सर्वत्र रंगत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।